मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीत जीआरवरून घमासान पाहायला मिळालं। विधी व न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात जीआर कसा काढला असा सवाल भुजबळांनी केलाय। तर प्रमाणपत्रांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची पंकजा मुंडेंनी मागणी केली। हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक झाले। मंत्री भुजबळ, मंत्री पंकजा मुंडेंसह विजय वडेट्टीवार बैठकीमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळाले। भुजबळ काय म्हणाले ते आपण पाहूया। विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटवरून शासन निर्णय कसा काढला असा सवालच भुजबळांनी केला। तर ओबीसी समाजासाठीच्या महाज्योतीकरता सरकारी निधी लवकर का उपलब्ध होत नाही असा सवाल देखील भुजबळांनी केला। तर मराठा समाजाला कुणबी दाखले दिले जातात, त्या संदर्भात श्वेतपत्रिका काढा अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली। माझी विनंती आहे की तो 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करा आणि 10 ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन चा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा। मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू। कोणाच्या बापाची पेंड आहे काय जीआर रद्द करणं? हैदराबादच्या गॅझेटच्या आधारे तो जीआर काढलाय। मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जीआर काढलाय। असं रद्द करणं आणि हे करणं सोप्या गोष्टी आहेत का? सरकारने बोलावलेल्या बैठकीत ओबीसी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। या बैठकीमध्ये सकल ओबीसी संघटनांनी प्रमुख मागण्या मांडल्या। त्यामध्ये 2 सप्टेंबरला सरकारनं काढलेला शासन निर्णय ओबीसीला धक्का लावणारा असून तो रद्द करावा। 2014 पासून दिले गेलेले जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्राची श्वेतपत्रिका काढावी। माननीय मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कुठलाही खोटं प्रमाणपत्र जर कोणी काढलं असेल, खोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो अधिकारी जबाबदार राहील, त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, ओबीसीच्या ताटातलं कोणी घेणार नाही। 10 तारखेचा मोर्चा जो ओबीसी संघटनांनी कॉल केला आहे तो मोर्चा मात्र परत घ्यावा। राज्याची पूर परिस्थितीचा विचार करून हा मोर्चा परत घ्यावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विजय वडेट्टीवार आणि सर्व शिष्टमंडळाला केली आहे। 10 ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा। सरकारची भूमिका सकारात्मक आहे का हे त्या ठिकाणी दिसल्यानंतर सकल ओबीसी समाज त्या संदर्भातला निर्णय तो घेईल। त्याचे गेलेला माणूस राहते ते जातीनं पछाडलेलं आहे। जातीवादाचा नरकासूर आहे अलिबाबा देव। जातीवादाचा अलिबाबा नरकासूर आहे तो। याला त्या पदावर ना खरं ठेवायला नाही पाहिजे फडणवीस साहेबांनी। फडणवीस साहेबांना 7.5 जर या सरकारच्या मागची काढायची असेल तर त्याला हुसकून देणं गरजेचं आहे तिथून लवकर। हा तिला आता कसं आहे शेवटी एखाद्याचं काय असतं बोगस आरक्षण खाऊन रक्तसुद्धा बोगस झालेलं असतं, त्याला नावीलाज असतो, त्याला कोणी काय करू शकत नाही ना। मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी किती उताळे झालेत हे बीड जिल्ह्याच्या खूप लक्षात आलं। मराठ्यांनी ध्यानात ठेवा, सुखी समाधानी पोरं करायची असली ते अडथळा दूर करा, यांना संपवा।